ठरलं. तर मग या मालिकेच्या आजच्या भागाचे सगळे घरातले हे खोलीमध्ये आलेले असतात आणि आता तिथे बघतात तर काय पूर्णा आजी ही शांत झोपलेली आहे, म्हणजे ती पडलेली आहे. मग आता लगेचच अर्जुन हा पूर्णा आजीच्या चेहऱ्यावरती पाणी वगैरे शिंपडतो. पूर्णा आजीला शुद्धीमध्ये आणण्यासाठी तो प्रयत्न करू लागतो. तर कल्पना सुद्धा तिला हाका मारायला लागते, पूर्णाई पूर्णाई उठा. सगळेजण आता अवतीभोवती होतात पूर्ण आईच्या. अश्विन हा लगेचच पूर्णा आजीचे चेकअप करतो. पूर्णा आजीचे डोळे वगैरे तपासतो, तिला काय झालंय हे बघतो. तर हे सगळं बघताना प्रिया मात्र सगळ्यांच्या शेवटी मागेच उभी असते. पूर्णा आजींना आता शुद्ध हळूहळू यायला लागलेली असते. सायली आणि विमल या दोघीजणी त्यांचे पाय चोळत असतात. कल्पना त्यांच्या उशाला बसलेली असते. अर्जुन आणि अश्विन दुसऱ्या बाजूने बसलेले असतात. आता हळूहळू पूर्णा आजी शुद्धीवरती येते. अश्विन बीपी वगैरे पूर्णा आजीच चेक करतो आणि आता पूर्णा आजीला सायली विचारते, पूर्णाई कसं वाटते? पूर्णा आजी म्हणते आता ठीक आहे. त्याबरोबर अश्विन हा पूर्णा आजीला म्हणत असतो, पूर्णा आजी मला सांग, तुला आता नेमकं एक्झॅक्ट कसं वाटतंय, काय वाटतंय आता? त्यावर पूर्णा आजी सांगत असते, अरे मला ना असं ग्लानी आल्यासारखं डोळ्यांवरती वाटते. त्यावर अश्विन म्हणतो, ग्लानी आल्यासारखं? त्यावर कल्पना म्हणते, अश्विन म्हणजे काय रे? त्यावर अश्विन म्हणतो, म्हणजे झोप्याच्या गोळ्या घेतल्या असशील तू. पूर्णाजी, तू झोपेची गोळी घेतली होतीस का? त्यावर पूर्णा आजी कधीच झोप्याची गोळी घेत नाही, त्यांना गरज लागत नाही असं कल्पना सांगते. मग अश्विन म्हणतो, मग तू काही खाल्लं होतस का किंवा काही घेतलं होतस का? मग पूर्णा आजी आठवायला लागते आणि तिला आठवतं की मैनाने तिला बळजबरीने कॉफी करून दिली होती प्यायला आणि पूर्णा आजी तेवढी कॉफी प्यायली आणि मग पुढचं तिला काही आठवत नाही. मग आता अश्विनला ती सांगते, अरे मला म्हणजे सगळं फार काही आठवत नाहीये, पण मला एवढं आठवतंय की मैना माझ्याकडे आली आणि मैनाने मला कॉफी प्यायला दिली. तिने दिलेली कॉफी मी प्यायले आणि कॉफी प्यायल्यानंतरच मला त्रास व्हायला लागला हे नक्की. त्याबरोबर मग आता त्या ठिकाणी विमल सूप घेऊन येते आणि पूर्णा आजीला म्हणते, पूर्णाई तुम्ही हे सूप घ्या. त्याबरोबर पूर्णा आजी म्हणते की नाही नाही नको आहे मला विमल. त्यावर अश्विन म्हणत असतो, नाही या पूर्णाजी, बिलकुल नाही नको आहे. नाही काहीच बोलायचं नाहीये तुला, सूप घ्यावं लागणार आहे ते तू सूप घे. त्याबरोबर मग लगेचच कल्पना ही सायलीला सांगते, सायली तू तुझ्या हाताने पूर्णाईना सूप पाज. मग सायली म्हणते ठीक आहे आणि मग ती पूर्णाजीला सूप पाजते. त्याबरोबर इकडे अर्जुनच्या डोळ्यात मात्र अश्रू आलेले असतात. त्याबरोबर इकडे प्रिया ही लगेच नाटक करते, आता माझ्या पूर्णाची तब्येत कशी आहे अश्विन? तर इकडे पूर्णाला मात्र तिच्या या फॉर्मॅलिटीचा काहीच फरक पडत नसतो. तर प्रिया म्हणत असते, आता ती स्टेबल आहे ना? पण म्हणजे या सगळ्याचा काही साईड इफेक्ट होणार नाही ना नंतर? त्यावर अश्विन सांगतो की नाही तन्वी, असं काही होणार नाहीये, तू उगाच काळजी करू नकोस. त्याबरोबर मग सायली ही म्हणायला लागते की नशीब पूर्णा आजींना बरं वाटलं. तर आता अर्जुनच्या डोळ्यात आलेले अश्रू अश्विनला बघवत नाही. अश्विन लगेचच अर्जुनच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि अर्जुनला म्हणायला लागतो, दादा काळजी करू नको, पूर्णाजी ठीक आहे. त्याबरोबर आता लगेचच पूर्णाजी म्हणायला लागते, अरे मला साधी हुचकी लागली तरी सुद्धा माझ्या सुना, माझी मुलं, माझी नातुवांड धावत माझ्याकडे येतात, माझ्या गोल जमतात. यापेक्षा जास्त अजून मला काय हवं? पण आता मी स्टेबल आहे, आता जा बरं सगळ्यांनी आपापली काम करा. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही मी कुठेही जाणार नाहीये, मी इथे बसून राहणार आहे. तुला काही प्रॉब्लेम आहे का? त्यावर पूर्णाजी नाही असं म्हणते. तर लगेचच प्रिया मनातल्या मनात म्हणायला लागते, अरे किती मॅनो ड्रामा आहे. त्या लोखंडेंनी यांनी फक्त म्हातारीला ग्लानीच औषध दिलं तर उगाच नाटक करतायत. त्याबरोबर दुसरीकडे सचिन हा न्यूज बघत असतो.
इतक्यात त्या ठिकाणी साक्षी छान स्लीवलेसचा ड्रेस घालून येते आणि आता ती सचिनच्या समोर उभी राहते. आता सचिन हा साक्षीला बघतो आणि बघतच राहतो, म्हणजे साक्षीला बघून त्याला खूपच जास्त भारी फील होतं. साक्षी खूप सेक्सी दिसत असते. मग आता साक्षी ही त्याच्या जवळ येऊन बसते. तर सचिन म्हणतो, वाव यू आर लुकिंग जस्ट लाईक अ गर्जियस मारुल्स. तशी ती म्हणायला लागते की मला सांग ना सचिन, की नक्की ना, म्हणजे मला वाटलं न्यूजमधन तुझं लक्ष काही माझ्यावर यायचं नाही. त्यावर सचिन म्हणतो, असं होऊ शकेल असं वाटलं होतं का तुला? मी सुद्धा इतका अनरोमॅन्टिक नाहीये, रोमॅन्टिक आहे हा. मला सुद्धा तू खूप आवडली आहेस अशा कपड्यांमध्ये. त्यावर ती म्हणत असते की हो ना, तुला आवडलं ना, मग झालं. इतक्यात आता लगेचच ती त्याच्या जवळ येऊन बसते आणि मग ते दोघंजण बोलायला लागतात. ती म्हणत असते की मला आज तुझ्या बरोबर अख्खा दिवस घालवायचाय, दिवसही रात्रही, फक्त तू आणि मी, कळलं ना तुला सचिन? त्यावर सचिन होकार देतो. इतक्यात टीव्हीवर एक न्यूज येते. सचिन म्हणतो, ही बातमी बघ ना, काय तर म्हणे जेल मधनं 2 कैदी फरार, ते पण खुनी. अरे म्हणजे मला कळत नाही, याच देशातनं असे कैदी कसे काय फरार होतात? हे जर US मध्ये किंवा कॅनडामध्ये झालं असतं ना, सांग, तर त्यांना नंतर आकाशही पाहता आलं नसतं. एवढी मोठी काहीतरी शिक्षा झाली असती. आणि इथून हे असे कैदी फरार होतात. आणि महत्त्वाचं म्हणजे मला हे कळत नाही की एक माणूस दुसऱ्या माणसाचा जीव कसा काय घेऊ शकतो. म्हणजे हे असं काहीतरी करताना त्याला काही वाटत नाही का? कसं करतो ते यार असं लोक कसो? त्याबरोबर आता लगेचच इकडे साक्षी म्हणायला लागते, हो. त्याबरोबर आता ती नर्वस. मग सचिन लगेचच तिच्याकडे बघतो आणि टीव्ही बंद करत म्हणतो, ओ आय एम सॉरी, आय एम व्हेरी सॉरी सम, खरंच सॉरी, माझं चुकलं. मी काय करत बसलो. खरंच सॉरी, आय एम रिअली व्हेरी सॉरी, आय एम सॉरी, मी असं नको करायला हवं होतं. म्हणजे ते माझ्या नजरेवर आलं ना, म्हणून मी ते बघत राहिलो. ते सगळं सोड ना, तू बोल ना, तू तुझं काय सांगत होतीस? त्यावर ती म्हणते, विसरले, नंतर सांगते. सचिन म्हणतो, असं काय करतेस, सांग. मी म्हटले ना सॉरी, सांग ना प्लीज. त्यावर ती म्हणते, खरंच विसरले. मग सचिन म्हणतो, बाय द वे, मला तुला एक प्रश्न विचारायचा आहे. त्यावर साक्षी म्हणते, प्रश्न? कोणता प्रश्न? त्यावर सचिन म्हणतो, पण मला तुझ्याकडून उत्तर खरं हवंय, देशील? त्यावर ती म्हणते, विचार, काय विचारायचाय? मग तो म्हणतो की आज जो हा लूक केलायस त्याने फक्त मलाच मारणार आहेस, की आपण बाहेर रेस्टॉरंटमध्ये वगैरे कुठे जेवायला जाणार आहोत, तिथे तू अजून लोकांना सुद्धा मारणार आहेस तुझ्या या लुकने? त्याबरोबर साक्षी ही म्हणायला लागते, रेस्टॉरंटमध्ये जाऊया, पण लांबच्या कुठल्या तरी रेस्टॉरंटमध्ये आपण जेवायला जाऊया. नाही म्हणजे काय आहे ना, मला जास्त क्राऊड असलेली ठिकाण नाही आवडत आणि आपल्या घराच्या आसपास जी काही रेस्टॉरंट आहेत ना, तिथं खूप क्राऊड आहे आणि मला क्राऊडमध्ये जायचं नाहीये. त्यामुळे आपण लांबच रेस्टॉरंट प्रेफर करूया. त्याबरोबर सचिनला ही गोष्ट आवडते आणि सचिन म्हणतो की ठीक आहे, आपण एक काम करू, आपण कुठल्या तरी मस्त लांबच्या ठिकाणी जाऊया जिथे तुला आवडेल. ओके, इट्स माय रिस्पॉन्सिबिलिटी. त्याबरोबर साक्षी खुश होते. मग साक्षी म्हणते, मी जरा आले छा. आता खरं तर तुरुंगातून पळालेल्या कैदींबद्दल सचिन जे काही बोललेला असतो त्यामुळे साक्षी ही जरा अनकम्फर्टेबल झालेली असते, नर्वस झालेली असते आणि मग आता ती तिकडनं निघते आणि जाते. सचिनला आता म्हणजे कळत नसतं की साक्षी नेमकी अशी का गेली, पण तो विचार करतो, जाऊ दे, जे काही झालं ते झालं. पण एक गोष्ट तर या सगळ्यांमध्ये माझ्या फायद्याची पडली आणि ती म्हणजे इथे हिला सुद्धा एखाद्या लांबच्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जायचंय. एकदा काही स्वतःहून म्हणालीये की मला लांबच्या रेस्टॉरंटमध्ये घेऊन ज्या सचिन म्हणजे एक मात्र नक्की की आता माझ्या ओळखीचं किंवा मला ओळखत असेल असं कोणीही तिथे भेटणार नाही.
एक ते टेन्शन होतं माझ्या जीवाला, पण आता तेही सॅममुळे गेलं. वाव, असं तो विचार करत असतो. तर इकडे अश्विन म्हणत असतो, ओ माय गॉड, म्हणजे इतक्या खालच्या पातळीला लोक कोणी जाऊन वागू शकतात का? त्यांनी घरामध्ये चोरी करण्याचा फक्त प्रयत्न नाही केला, तर त्यांनी आपल्या पूर्ण आजीला औषधातून म्हणजे गुंगीच औषध दिलं. मला तर खूप त्यांचा राग येतोय. एवढं कोणी खालच्या पातळीला जाऊन कसं वागू शकतं? तर प्रियाला मात्र काहीच फरक पडत नसतो. प्रिया शांत बसून सगळं ऐकत असते. अश्विन म्हणत असतो, तरी नशीब सायलीला वेळेवरती कळालं की ते तिचे आई बाबा नाहीयेत. नाही तिने त्यांना घराबाहेर काढलं, थोडक्यावर म्हणून मिळवलं नाही, तर पुढे जाऊन काय झालं असतं? तिला ना, मला वाटलं आधीच कळलं होतं की तिचे आई बाबा नाहीयेत, कारण ती त्यांच्या आधीपासूनच मागावर आहे असं मला तरी जाणवलं. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणायला लागते, अच्छा, म्हणजे तुला आता सायलीच कौतुक वाटते का नाही? जर वाटत असेल ना तुला तिचं कौतुक एवढं, तर ठीक आहे, काही हरकत नाहीये. जा तू तिच्याकडे, तसंही मला काही फरक पडत नाही. जाऊन आता तिला पण सायली वहिनी, तू किती ग्रेट आहेस म्हणून. त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी, अगं चिडायला काय झालं? मी फक्त एवढंच म्हणतोय ना की जे काही घडलं ते सुभेदारांच्या फेवरमध्ये घडलं. दॅट्स इट. त्याबरोबर लगेचच प्रिया म्हणायला लागते, हे बघ, तिच्या जागी कोणीही असतं, मी असते तरी मी हेच केलं असतं. जर माझ्यासमोर त्या दोघांचा खरा चेहरा आला असता, मी सुद्धा त्यांना घराबाहेर काढलंच असतं ना. तू असा विचार का करत नाहीयेस? त्यावर अश्विन म्हणतो, तन्वी, अगं हे बघ, तू उगाचच्या उगाच कुठला तरी विषय कुठेतरी घेऊन चाललीस. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे काही तिने केलं ते खरोखर उत्तम केलं. दॅट्स इट. त्याबरोबर ती म्हणत असते, हेच तर त्या सायलीचं एवढं कौतुक करण्याची मुळात तुला गरज काय असं मी म्हणते. काय गरज आहे? नाहीतर मग जा आणि कौतुक सोहळा ठेव ना तिचा. त्याबरोबर अश्विन म्हणत असतो, तन्वी, मला ना कधी कधी तुझं वागणं, तुझं बोलणं कळतच नाही, नेमकं तुला प्रॉब्लेम काय? त्याबरोबर ती म्हणत असते, त्या सायलीच तू एवढं कौतुक का करतोयस? सायलीने असं केलं, सायलीने तसं केलं, तुला काय करायचंय तिने काही केल्याने? त्याबरोबर आता अश्विन म्हणायला लागतो की बरं ठीक आहे, इन्फ तन्वी, उगाचच्या उगाच या गोष्टीमुळे आपल्या दोघांमध्ये वाद व्हायला नको. समजलं तुला? मला काही झालं तरी आपल्यात वाद नकोय. त्याबरोबर प्रिया लगेचच म्हणायला लागते की कळलं. त्याबरोबर मग अश्विन म्हणतो, बरं चल आता फ्रेश होऊन घेऊया, बाहेर जाऊया, जेवायचं पण आहे. चल निघ, लवकर उठू. त्याबरोबर आता इकडे सायली आणि अर्जुन सुद्धा त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. आता रूममध्ये आल्यावर सायली म्हणत असते, खरंच ते मिस्टर आणि मिसेस लोखंडे इतके वाईट कसे काय वागले मला कळत नाहीये. म्हणजे त्यांनी आपल्या घरामध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला तिथपर्यंत मला काही नाही वाटलं, पण त्यांनी चक्क पूर्ण आजींच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पूर्ण आजींना झोपेच औषध दिलं. नाही, हे सगळं ना खरं तर माझ्यामुळे घडलं आहे. आणि मी तुम्हाला खरं बोलू का, तो सदाशिव म्हणाला होता ना की ते त्यांच्या मुलीकडे जातायत म्हणून राहायला. मला तर वाटतं ते सुद्धा सगळं खोटं होतं. त्याबरोबर पुढे ती म्हणत असते, आणि त्या ते दोघं कमी होते म्हणून आल्या त्यांच्या त्या मुली. त्यांनी सुद्धा आपल्याकडून पैसे उकळले. मला वाटत नाही की त्या तशा माणसाला एक तरी मुलगी स्वतःच्या घरामध्ये ठेवून घेईल म्हणून. ती सुद्धा कदाचित त्यांनी आपल्याला मारलेली थापच होती की ती त्यांच्या मुलीच्या घरी गेलेत. नक्कीच काहीतरी आराबारा घडलेलं असणार, म्हणूनच त्यांनी आपल्याला हे असं सांगितलं. आता जेव्हा सायली हे सगळं बोलते तेव्हा मग अर्जुन हा पुढे येतो आणि सायलीला म्हणतो, सायली, तुझा अंदाज हा अगदी बरोबर आहे. त्यावर हे ऐकून सायली अर्जुनकडे बघायला लागते. मग अर्जुन सांगायला लागतो की कशा पद्धतीने ते पेडणेकर केससाठी पोलीस स्टेशनमध्ये गेले होते. तेव्हा तिथे त्यांना इन्स्पेक्टर सावंतांनी सांगितलं की हा सदाशिव हा मारामाया करतो
आणि ह्याने दारूसाठी मारामारी केली. त्यावर सायली म्हणते, काय म्हणजे तुम्हाला तिथे माझ्या बाबा आहेत असा विचार करून त्यांच्यासाठी मान खाली घालावी लागली. अहो पण कशासाठी? काय गरज होती तुम्हाला? तुम्हाला मान खाली घालायला लागलेली मला कधीही आवडणार नाही. समजलं का? इतक्यात आता इथे रविराज काका पेपर वाचत बसलेले असतात. इतक्यात तिथे प्रतिमा आत्या येतात. प्रतिमा आत्या म्हणतात, रविराज तुमची ही जुनी सवय आहे. आठवतं तुम्हाला? आपलं लग्न झालं तेव्हा पनवेलमध्ये नाटकांचे थिएटर्स सुद्धा नव्हते. फक्त नाटक बघायचं म्हणून आपण मुंबई पर्यंत जाऊन यायचो. आठवत असेल ना? त्यावर रविराज म्हणतो, हो मग आठवत ते तर. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, पण आता ते सगळं जाऊ द्या रविराज. हे बघा उदबत्त्यांच्या पुड्यांच हे दुकान पूर्वी आपल्या चौकात होतं, आजही आहे का हो? त्यावर रविराज काका म्हणतात, हो आहे ना. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते, आहे ना, मग उदबत्त्या तिथूनच घ्या आणि हे सुरुवातीचे जे 4 जिन्नस आहेत ते मला लगेच हवेत, ते आणून द्या आणि मग बाकीचं सामान तुम्ही आपल्या वाण्याकडून घ्या. आता हे सगळं ऐकून रविराज काकांना खूप छान वाटतं. रविराज काका म्हणतात, मी हेच मिस करत होतो, तुझ्या बायकोचा हक्क. तू किती छान हक्काने सांगतेस सगळं मला. तर इकडे प्रिया विचार करत असते, बरं झालं सायलीने त्या लोखंडेना घराबाहेर काढलं, पण याचा आनंद मानू की दुःख? कारण आता ते सायलीचे आई बाबा नाहीयेत हे कळाल्यानंतर अर्जुन आणि सायली पुन्हा जोमाने तिच्या आई वडिलांना शोधायला लागतील. आणि त्यात प्रतिमा आणि किल्लेदार तर आहेच पुढे मागे करायला. त्यामुळे ना सायली आणि अर्जुनला कधीही कळू शकतं की मी नाही तर ती खरी तन्वी आहे. त्याबरोबर दुसरीकडे अर्जुन हा मनात माझ्यामुळेच हे सगळं झालं असं म्हणतो आणि मग सायलीला सॉरी बायको, मी जबाबदार होतो या सगळ्याला असं म्हणतो. त्यावर सायली म्हणते, अहो जाऊ द्या हो, आणि आता किती वेळा तुम्ही सॉरी 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 म्हणाल? उलट माझी सुद्धा चूक होतीच ना. चुकांच काय एवढं होत जातात, काही हरकत नाही. तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठीच केलं होतात ना. इट्स ओके. त्याबरोबर अर्जुन म्हणत असतो, पण तरीही मी चुकलो. त्याबरोबर सायली म्हणते की माझा एवढा चांगला गोड नवरा चुकू शकत नाही हो. कशाला उगाच तुम्ही जास्त काळजी घेता. आणि असं म्हणत सायली ही आता अर्जुनच्या दोन्ही गालांना पकडते आणि छान मस्त गालगुच्चे घेते आणि म्हणत असते, जे झालं ते आता विसरून जा. पुन्हा उगाच त्या गोष्टी उघडू नका. पुन्हा तेच बोलून काहीच निष्पन्न होणार नाहीये. मला फक्त हे एवढं बघायचं की त्यांनी पूर्णाजीला ग्लानीच्या गोळ्या दिल्या कशा, माझा फोटो त्यांच्या फ्रेममध्ये आला कसा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो हाच तर प्रश्न मला पण पडलाय ना बायको. त्यांच्या फॅमिली फोटोमध्ये तू कशी काय आहेस? नक्की ही काय गडबड आहे? हे सगळं शोधून काढावं लागेल. त्यावर सायली म्हणते, हो करू आपण सगळं करू. पण उगाच प्रत्येक वेळीस स्वतःमुळे झालंय सगळं असं तुम्हाला म्हणण्याची काही गरज नाहीये. कारण या सगळ्यामध्ये तुमची सुद्धा काहीच चूक नाहीये. कळलं का तुम्हाला? त्याबरोबर हे ऐकून अर्जुनला छान वाटतं. आता मग सायलीने स्वतःहून आपली एवढी बाजू घेतलेली बघून अर्जुन हा खूपच जास्त सुखावतो. आणि मग त्यानंतर आता अर्जुन हा जेव्हा झोपायला जात असतो तेव्हा त्याला आता जरा बायकोबरोबर मज्जा करावी असं वाटतं. मग अर्जुन तिकडे येतो आणि आता तो सायलीला म्हणत असतो, बायको मला कळतच नाही आपल्या दोघांमधलं भांडण सॉर्ट आऊट झालंय की नाही ते. नेमकं आपण दोघं लगेच एकत्र होतो आणि लगेच वेगळेही होतो, म्हणजे आपण भांडतोही आणि नाही भांडत. त्यावर सायली म्हणते, यालाच तर नवरा बायकोचं नातं म्हणतात ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू का तुम्हाला एखादी गोष्ट पटत नसतानाही फक्त मला ती गोष्ट पटते की मला ती गोष्ट करायची आहे म्हणून तुम्ही माझी साथ दिली. तेव्हा जे मी बघितलं ना, त्यानंतर खरोखर माझा जो तुमच्यावरचा विश्वास आहे तो आणखीन जास्त वाढला आणि मला आणखीन जास्त भारी वाटलं. तेव्हापासून
तुमचा आदर खूप आहे, पण आता वकील असूनही तुम्ही व्यवस्थित पुरावे तपासले नाही, त्याची शिक्षा तर तुम्हाला व्हायला हवी. अर्जुन म्हणतो, येस बॉस, काय शिक्षा आहे? सायली म्हणते, मला तुमच्या मांडीवरती ठोपटून झोपवा. मी मांडीवर डोक ठेवून झोपणार. त्यावर अर्जुन म्हणतो, ये लगेच झोप. आणि मग आता अर्जुन उशी घेतो मांडीवरती. सायली आता अर्जुनच्या मांडीवर डोकं टेकून झोपते. अर्जुन म्हणत असतो मनातल्या मनात की हे सगळं जरी ठीक असलं तरीही मला एवढ्यावरती गप्प बसून चालणार नाही. लोखंडेच्या फोटो फ्रेममध्ये सायलीचा फोटो, सायलीचा चेहरा कसा काय आला, ती DNA टेस्ट कशी काय पॉझिटिव्ह आली, हे सगळं काही मला शोधून काढायचंच आहे. कारण जोपर्यंत मी हे सगळं शोधणार नाही तोपर्यंत माझ्या जीवाला चैन पडणार नाही. आता अर्जुन हा विचारामध्ये टॉयलेटमधून येतो आणि आता तो लगेचच टॉवेल तिथेच टाकतो आणि विचार करत करत पुढे येतो. तर सायली ही झाडझाड करत असते आणि तीच लक्ष आता त्या टॉवेलकडे जातं. अर्जुन मनात म्हणत असतो, लोखंडे कोण असतील नेमके? इतक्यात सायली अर्जुनला म्हणते, काय आहे? त्यावर अर्जुन म्हणतो, बेड आहे. त्यावर सायली म्हणते, बेड आहे तो मलाही दिसतोय. मी त्या बेडवरच्या ओल्या टॉवेलबद्दल बोलते. का टाकला तुम्ही असा टॉवेल? त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, ओहो सॉरी मी टाकतो. आणि मग अर्जुन लगेचच तो टॉवेल घेतो आणि वाळत टाकायला चाललेला असतो. सायली म्हणत असते, या अशा छोट्या मोठ्या चुका करायच्या नाही ना. सॉरी म्हटलं की झालं असं नसतं. प्रत्येक वेळी सॉरी म्हणावं लागेल असं मुळात वागायचंच नाही. किती वेळा तुम्हाला सांगितलं ओला टॉवेल असा टाकत जाऊ नका, ओला टॉवेल असा टाकत जाऊ नका, पण नाही माझं ऐकलं तर ते तुम्ही कसना. माझं कधी तुम्हाला ऐकायचंच नसतं. माझं ऐकलंत आणि काही चांगलं झालं मग. त्याबरोबर आता अर्जुन हा लगेचच तो टॉवेल घेत म्हणतो, सॉरी प्लीज सॉरी, हा सॉरी म्हणलोय मी आता. त्यावर सायली म्हणते, अच्छा म्हणजे सॉरी म्हटलं, म्हणजे मी विषय वाढवायचा नाही का आता मी गप्प बसायचं? त्यावर अर्जुन म्हणतो, हो नाही तर मला ऑफिसला पोहोचायला संध्याकाळ होईल ना. सायली म्हणते, मी एवढं बोलते. त्यावर अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे मी ऑफिसला जातो. त्यावर सायली म्हणते, अहो ऑफिसला कुठे जाता आज तुम्ही? त्यावर अर्जुन म्हणतो, मग कुठे जाऊ? त्यावर सायली म्हणते, अहो आज आपल्याला त्या लोखंडेंच्या घरी जायचं होतं ना, तिथे बघायचं होतं ना की त्यांच्या फोटो फ्रेममध्ये माझा फोटो कसा काय आला, काय झालं ते सगळं आज आपल्याला शोधून काढायचं आहे ना. मग त्यावर अर्जुन म्हणायला लागतो की हो पण ऐक ना, माझी एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये, मध्ये मी जातो, तेवढी मीटिंग अटेंड करतो आणि त्यानंतर मग तुला कॉल करतो. मग तू निघून ये आणि तू एकदा आलीस की मग आपण निघू लोखंड्यांच्या घरी जायला. त्यावर सायली म्हणते, ठीक आहे. त्यानंतर अर्जुन सायलीला म्हणत असतो, बायको तुला एक सांगू का? सायली म्हणते, बोला ना. त्यावर अर्जुन म्हणतो, मला ना असं तुझ्याकडे बघतच राहावंसं वाटतं. मग सायली सुद्धा गालावर अलगद स्वतःचे हात ठेवते आणि अर्जुनकडे हस्त बघत म्हणते, पण तेवढं करून आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार नाहीत, त्याच्यासाठी ऑफिसला जावंच लागेल ना. मग आता अर्जुनच्या लक्षात येत की सायली चिडली. मग अर्जुन म्हणतो, हो मी लगेचच तयारी करायला घेतो बाबा, मला ऑफिसला जायला किती उशीर होतोय. आय एम गेटिंग लेट सायली. चल मी आवरायला जातो. आणि मग आता लगेच अर्जुन हा तिकडनं त्याच्या आवरायला निघून गेलेला असतो. तर सायली ही मात्र शेवटी हस्त राहिलेली असते आणि मग ती अर्जुनला म्हणते, नक्की बोलवाल ना मला? त्यावर अर्जुन म्हणतो, हो बोलवतो. हा आता मी कामान लागतो. आणि मग अर्जुन तिकडन जातो. त्यानंतर सायली ही मैना आणि सदाशिवला म्हणते, आम्ही तुम्हाला सोडून दिलं होतं कारण तुम्ही फक्त आमच्या घरात चोरी केली आहे असं आम्हाला वाटलं होतं, पण तसं नाहीये. तुम्ही आमच्या पूर्णाईंच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलाय
आणि हे आम्हाला चालणार नाही. अर्जुन म्हणतो, आता मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर खरी खरी द्यायची नाही तर खरोखर तुम्हाला जेलमध्ये जावं लागेल. आता काय करायचं ते तुम्ही तुमचं ठरवा. त्याबरोबर आता अर्जुनने असं म्हटल्यावर इकडे सदाशिव आणि मैना हे दोघजण खूपच जास्त घाबरलेले असतात. तर दुसरीकडे ज्या रेस्टॉरंटमध्ये साक्षी आणि सचिन आलेले असतात, बरोबर त्याच रेस्टॉरंटमध्ये आता अस्मिता सुद्धा असते. अस्मिता सचिनला बघते, पण सचिन साक्षीला घेऊन पळ काढतो. अस्मिता येऊन मागून खांद्यावरती एका मुलाचे हात ठेवते. आता ती घाबरलेली असते. यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.